नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं की आज आमच्याकडे पालखी येणार आहे. तर आम्ही वाडीतली सगळी मित्रमंडळी पालखी नेण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो, पालखी घेऊन पोहोचलो आम्ही आमच्या वाडीत. ज्या ठिकाणी वाडीतली होळी पेटवली जाते त्या ठिकाणी पालखी थोडा वेळ नाचवली. उत्साहात आणि जल्लोषात पालखी वाडीमध्ये दाखल झाली. काकी आणि सृष्टी रांगोली काढत होते, कारण वर्षभर आपण ज्या देवाची आतुरतेने वाट बघत असतो तो देव थोड्याच वेळात आपल्या घरी येणार आहे. आणि फायनली तो क्षण आलाच. आणि हाच तो क्षण ज्याच्यासाठी प्रत्येक कोकणी माणूस 365 दिवस वाट बघत असतो, कारण हा क्षणच सुखावणारा आहे. दुपारी 1:30-2च्या सुमारास सुरू झालं वाटप. तर वाटप म्हणजे काय, तर आजूबाजूच्या वाडीतून पण प्रमुख मानकरी आणि खेळे हे वाडीत येतात. दुपारच्या जेवणासाठी पुन्हा घरी जाणं हे शक्य नसतं. दुपारच्या जेवणाआधी ज्यांच्या घरी पालखी येऊन गेले त्यांच्या घरी खेळे वाटप केले जाते. म्हणजे प्रत्येकी 2 माणसं 3 माणसं जसे असतील त्या हिशोबाने. आमच्याही घरी खेळे आले आणि हास्यविनोद करत भोजन केले. जेवून झाल्यानंतर पुन्हा गेलो पालखीपाशी. त्यानंतर पालखी आली आमच्या स्वयंभू मटेश्वर देवस्थानाजवळ. रात्रीचे वाजले 8. आणि फायनली पालखी येऊन पोचली शेवटच्या घरी आणि मग सुरू झाली मिरवणूक.